नरसोबाच्या वाडीला आलोय. मी बोटीन बसायला चालले आहो. हँडलूम वरती बनवलेले घुंगडे 89, 28. छान खायला. गुड इव्हनिंग, कशा आहात? आय होप मस्त असाल. तर आपण आहे ना मस्त दर्शन घेत घेत इथं आलोय आणि आता आहे ना संध्याकाळ झाली तर आपण आलोय नरसोबा वाडीला आणि इथं मस्त दर्शन घेऊ. म्हणजे आपल्याला इथून पंढरपूरला जायचं आहे म्हणून जास्त काय आपण लाईनला वगैरे थांबणार नाही. तर आधीच डिसाईड झालाय सगळ्यांचा. तर बाहेरूनच मुख दर्शन घेऊ आणि इथून निघू डायरेक्टली पंढरपूरला भेटू. आणि उद्या सकाळी ना पंढरपूरची व्हिडिओ पण आपण शूट करू आणि दाखवू आपल्या चॅनलवर. तर चॅनलवर कोणी नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. चला नरसोबाच्या वाडीला आलोय. हां बघा तिथं आहे बस आणि या अशा निघल्या. संध्याकाळची वेळ आहे. चला मस्त दर्शन घेऊ ना. गाडीमध्ये प्रवास करून करून आमची हालत झाली खराब थोडीशी. हे बघा चेहरा समजत असेल थकलेला. पान खायचा का? पान खायचा. पान स्पेशल आहे. मग पान गोड पान खायचं आहे ना. पण आधी दर्शन घ्यायचं ना. आधी दर्शन घेऊ आणि त्यानंतर पान खाऊ. विचारा मग विचारा. चला होऊन जाऊ दे. 100 रुपयाला बसत्या. 150 आहे. 100 रुपये 100 रुपये. आणि ती आणि मोठी वाली 750 रुपयाला आहे. कमी करून देतो. नंतर घेतो. फायनल किती पर्यंत येईल तरी? फायनल किती पर्यंत येईल? मोठी घुंगडी व्हिडिओ फायनल 500 रुपयाला देतो. 500. मान कुठून आणता? बाबा माल कुठून स्वतः बनवतो. स्वतः मेंढरांची आहे का? मेंढराचे केस. मेंढरांची हो ना. धूप आहे धूप. इकडं धूप लावलाय आणि स्वतः घरगुती बनवलेली. बघ ना किती भारी आहे. मेंढराचे केस आहे. मेंढराच्या केसाची चांगली माहिती भेटली आपल्याला. बघा हे बघा मेंढराच्या केसाची घरगुती ओरिजिनल. ओरिजिनल. भरपूर गरमी येत असेल ना. दर्शन घेऊन येऊ. ह्यो पीस या. काढून ठेवा मला. आहे. हँडमेड आहेत. चला येत आहेत शंख. खळबत्ते शंख. दुपांगर सगळं काय? मोठावाला दुपांगर मोठावाला हा मग तुम्ही असाच विचारा सगळ्यांना मग आपल्याला माहिती पण भेटेल ना. हे बघ. इथं बघा घोडा आहे. घोडे जर जोड्याजवळ काय करता? मारी ना लाट. बाबा बघ मस्त चान्स मारायला गेली. भारी फोटो काढू का? थांबा. तुमचा घोडा डान्स करतो का? घुंगरू बांधले पाहायला म्हणून असेल. पण आम्ही चाललो. आम्हाला घ्यायचं दर्शन आणि तो पण लवकर. कारण सांगू आम्ही चाललोय पंढरपूरला. पंढरपूरला म्हणजे उशीर लवकर होणार आहे पोहोचायचं. जायला ना. 4 तास लागतील आम्हाला जायला. त्याच्या आधी रेडवाला इकडं बघा. या आता या पुढे आहेत आणि आपण पाठी. मस्त कटिंग केलंय बघा. डिझाईनच भारी दिसतंय. नंतर घेऊ पण आम्ही आधी दर्शन घेऊन येतो. हा? इथे पण आहे. ती घेऊन जाणार म्हणजे जाणार ना. आईचा काहीतरी विचारतात का? आई 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 अगं आई बाबांनी लय पैसे दिले. आई बाबांनी जाम पैसे दिले ना. बाबाने कमी दिले. आज पैसे दिले म्हणून मग आईचीच पाठी आहे. मग काय आता यांना सगळं विचारू. यांना विचारू बरं सगळं. या आईची पोर सांगत पण ना तुम्ही. मग मग आईची पोर आता इथून काय घ्यायचं ठरवलंय? ठरवले ना. आई काय खोल देत नाही ना. मग सांगू. सांगू ना दाखवू आम्ही. आई खोल देत नाही ना. बाबा कंदी पडे हा इकडं चाललंय. इथं प्रक्रिया चालू आहे बनवण्याची. हो ना. आपल्याला आतमध्ये आता गर्दी आहे. इथून थोडा डिफिकल्ट होईल कारण की आमची माणसं भेटणार नाही. मग परत आम्हाला आमची माणसांच्या सोबतच राहायला लागेल. लेफ्ट की राईट?
राईट राईट. चला अजून त्या कुठे गेल्या? आहेत आहेत पुढे आहेत पुढे आहेत. चला इथं ओटी आणि चप्पल पण आम्ही इथंच काढतो. चला शिखर शिंगणापूर. उद्या 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 इकडं बघा. अच्छा दर्शन घ्यायचं आहे ते आपल्याला. म्हणजे जसं पुढे जाताना तसं मी त्यांच्या पुढे जाऊन हे हार बघ किती मस्त आहे. ओरिजिनल फुलांचा. मला वाटलं डुप्लिकेट आहे. हे बघा अशी लाईन आहे बघा इथून. तुझ्याकडे पण आहे, माझा का तुझ्या करायचं. हे चला मग लाईनला राहू पटकन. काय करणार आहेत सांगा पटकन, कारण की आपल्याला ना इथून निघायचं आहे. होय 4 तास लागतील पंढरपूरला जायला. इथून निघायचं आहे. काय करणार आहात? लाईनला उभी राहणार आहात की बाहेर? बाहेर ना. आता आम्ही सध्या म्हणजे बाहेरूनच दर्शन घेऊ, कारण सांगू आम्हाला पंढरपूरला जायचं आणि त्या जाण्यासाठी आम्हाला 4 तास लागणार आहेत. तर मग रात्र होईल, उशिरा नको जायला म्हणून आम्ही आता बाहेर मुखदर्शन घेऊ. मुखदर्शन. श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थान श्री क्षेत्र नृसिंहवाडी. अशी लाईन आहे इथून अशी त्या साईडला. चल बोटीन जायचा. हे जायचा बोटीन आपण. पण ही वाट बघतील ना. ही वाट बघतील. किती तिकीट आहे? चला 10 मिनिटं लागतील. या ना बाबा तुम्ही कुठं होत्या? दुसऱ्या कुठे आहेत? या या. आता बाहेरूनच दर्शन घेणार आहोत ना आपण, कारण लाईन आहे आणि आपल्याला पंढरपूरला जायचं आहे ना. पण हातपाय धुवून घ्या थंड थंड मस्त पाण्यात. इथं ते बघ ती बोटीन जायचे आहेत. काही विचारलंय. फोटोशूट चालू आहे. हा हे बाई कशी छोटी छोटी पोरं आहेत. हे बघ. चला चला चला. हे कशा पाय धुतान बघा. अरे इकडे पण बघा. बघा आता लाईनीला बोलतो आम्ही राहणार नाही, कारण आम्हाला पंढरपूरला जायचं आहे. मग होडीन बसायचं आहे. म्हणजे कसा टाइम वाचवता बघा. होडी पटकन येणार. पटकन येणार. हा थंड थंड पाणी आहे ना. हा हा पायऱ्याच थंड झाल्या त्याच्यावर समजतं. मगर आलेली आहे. ए बाई अशा घाबरवता ना आम्हाला. एवढी माणसं आहे तिथं आणि इथं मगर येईल का. चला आई चालली कुठे तू? मी बोटीन बसायला चालले आहो. मग तुला कोण बसून देईल का? पण नाही देत. नाही देत ना. एकटीलाच बसायचं ना. या इकडे बघा. या सगळ्या निघता इथून. मला बसून देत ना. मी येऊ का? आपण दोघी जाऊ. चल बघू किती टाइम लागते विचारते. किती तिकीट आहे? तिकीट विचारलं? 30. बाबा तिकीट पण विचारलं तुम्ही? मग 30 रुपये. 30 रुपये तिकीट आहे बोटीन आणि आईला बसायचं आहे. मग? काय करायचं गाईज? काय करायचं? नाही बसायचा. चल राहू दे बाबा पण बघल ना. बसायचा नको नको बाबा नको. चल. मग नाखवा नाही ना बोटीन फिरवायला. नाही बरं वाटतं. टाइम लागेल. काय माहिती कुठून राहून देतात ते. अशी बोटीन बसण्यात. इथून कुठपर्यंत? इथून कुठपर्यंत जाईल बोट काय माहिती.
मग चांगलं आहे 30 रुपये, पण आपल्याला कोणत्या नाही ना. इकडे बघा हे कशी बसल्या सगळी, पण ही कधी सुटेल बोट काय माहिती नाही आम्हाला. आणि आमची माणसं काय ऐकत नाही ना. खाली ए आईची इच्छा पूर्ण करायची का? हो करायची. चल. आई मी तुला तिकडे नेईन रेवसला, चल येशील? ये. बघ यांचं हे बघ, हिचा फोटो आता टाकील गाणी. आमचंच कोण फोटो काढत नाही. पक्षी बघा. चला निघायचा, निघायचा का? गेली सगळी. ए काकी चालली काय? चालल्या बोटीम बसायचं त्या काकी आईला. आई कुठे? आम्ही आईला घेऊन आलो. आम्ही बोललो की आम्ही आईला अलिबागला घेऊन जाणार आहोत. चालेल. मग बोटीन बोटी जा मग. मग न्यादा बोटीन. तुम्ही याल? हो चला. या ना पण नेली. चला. अशी लाईन आहे बघा. इकडे सगळी बसल्या नशी. हा त्या साईडला ठेवून तिकडं तिथं जाऊ आपण. राम मंदिर. इथं दर्शन घेऊ आपण. बाहेर निघतोय आता. त्याला नाही दिसला. चल काय दिसतं तुला? पंढरपूरला घेऊ आपण. नको जा, काढतो जा. फोटो काढू बाबा? मारील बिरील हो. तुम्ही घेतली काय? बघा ना काम कसं आहे, एकदम बारीक काम आहे. या घोंगडीबद्दल काय सांगा ना जरा, कसा करता तुम्ही? म्हणजे थंडीला उपयोगाला, हंतरायला, कांबरायला येतं. परत देवा पूजेला, लग्न करायला वगैरे घोंगडी वापरतात. हा यात 2 साईज असतात, लहान आणि मोठे. मोठे येते 750 रुपये सांगतोय, लहान सांगतोय 450 रुपये. 450. ही मोठी आहे का? हा ही मोठी घोंगडी 4.5 बाय 10.5 फूट लांबी यायची. हातानं हँडलूम वरती बनवलेली घोंगडी. स्वतः हँडलूमच्या आहेत म्हणजे. आणि टोप्या वगैरे आहेत ना, त्या पण दाखवा ना जरा. आपण आधी बघितलेलं, पण आता थोडीशी माहिती पण घेऊ यांच्याकडून. घोंगड्याची शॉल आहे. घोंगड्याची शॉल आहे. हा शॉल आहे का? 850 रुपये किंमत आहे. कमी होते. एकदम सॉफ्ट आहे. सुपेरियर सॉफ्ट आहे ते. मस्त सॉफ्ट असते. गरमी लिफ्टन. घोंगड्याची टोपी पण आहे, थंडीला उपयोगाला घालायला येते. छान दिसतंय. बाकी हा काम कुठं होतं म्हणजे? आमचं गाव खोतवाडी. खोतवाडी. तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. हँडवर्क आहे पूर्ण. भारी आहे ना? मस्त. इथं जेवढे म्हणजे असे शॉप आहेत ते प्रत्येक जण हातातच बनवतात ते. थोडे जण विकत घेतात, थोडे स्वतः बनवतात. हा म्हणजे काही कांची यांच्याकडून विकत घेऊन परत विकतात. बसायचं वगैरे असं नाही घोंगडीचं. हा आसन पण आहे. व्हाईट मध्ये आहे, ग्रे कलर मध्ये आहे. 100 रुपये किंमत आहे. 100 रुपये ना? अशी काही घेतली आम्ही. तुम्हाला जर घोंगड्या वगैरे घ्यायच्या असतील ना तर यांना फोन करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर सांगा जरा तुमचा. 89 28 80 80 61. 89 28 80 80 61. आम्ही स्क्रीनवर पण त्यांचा नंबर देईल. तुम्हाला कधी गरज लागली तर तुम्ही म्हणजे ऑनलाईन पण हे करता? पण करतोय आपण. ऑनलाईन आहे ना? ऑनलाईन आहे. एकदम चांगली गोष्ट आहे बघा. ऑनलाईन आहे. तुम्हाला कधी मागवायचे असतील ना तर यांना कॉल करा आणि मागवा. चला मी आईसाठी पान घेणार आहे. कितीला पान आहे? 10 रुपये. खाना का पार्सल येऊ? अरे वा 10 रुपयाला आहे. घ्या मग. खाना का पार्सल? मग काय गाणी बोलाल का?
के पान बनारस वाला आहेत थांब. द्या पान दिसायलाच किती गोड आहे बघा, खाल्ल्यावर समजा आता कशी टेस्ट आहे. मस्त आहे का असं हे बघा. चला सगळ्यांचा दिल खुश करू. सासू सासरे ना आले. हा द्या 2 अजून. एक एक्स्ट्रा घेतो आम्ही, कोणाला आवडला तर घेतील. हा मी एक खाणार आहे. पॅक करून द्या, पॅक करून द्या. मसाला हा एक पाणी पडतो का 30 रुपये. सेम आहेत का सगळी, म्हणजे काय वेगवेगळा दुसरा असा वेगळा फ्लेवर ठेवायला पाहिजे ना तुम्ही. पेपर संध्याकाळी 9च्या पुढे. आता नाही, आता बंद झालं. हे बघा, अशी पॅक केले बघू. आई खुश होईल आमची. आईला दिलं ना पान, आई खुश होईल. हा हे बघा ना, आम्ही दोघीच राहिलोय, त्या गेल्या पुढे. ते बघा मग काय आपण अजून मागे असतील लोक. हे घोंगडी मस्त भेटली आपल्याला, घोंगडी मस्त होती, 1 नंबर घोंगडी. आणि त्यांची माहिती पण मस्त होती ना. पान खायला या. मस्त आहे ना, फक्त 10 रुपये. आम्ही 4 पान घेतलो, 2 खाऊ आता, 2 गाडीमध्ये. चला नंबर सांगा जरा, म्हणजे आम्हाला ऑनलाईन जर मागवायचे असले तर. 9730273995. म्हणजे कुठला एरिया असेल ना तुमचा का असं? नरसोबावाडीची अगरबत्ती आहे. नाही कुठल्या एरियामध्ये पार्सल होतात अगरबत्त्या? कोरियरने पाठवतो. मुंबई, पुणे, गोवा, ठाणा, नाशिक. मुंबईमध्ये जातात ना, नवी मुंबईमध्ये. म्हणजे आपल्याला भेटतील. जर कोणाला पाहिजे असतील ना तर यांना कॉन्टॅक्ट करा आणि घ्या. हे हिना चंदन, धूप हे चंदन आहे ना, चंदन किंग. हा, कस्तुरी चंदन. 2 आहेत. 2 आहेत ना आम्ही. हे बघा सेम पॉकेट आहेत, पण दोन्ही अगरबत्त्या वेगळ्या आहेत. आणि व्हाईट वाली कोणती आहे? हे धूप चंदन आहे. मसाला हर का मग ते बघ, ह्याला धूरच जरा धूर आहे. मस्त चंदनचा आहे ना. बघा, वापरून बघा. अजून काय धूप वगैरे आहे तुमच्याजवळ? नाही, 2च आहेत फ्लेवर. हे बघा मॅडम, धूप नाही ना.